नमस्कार, मला 2 रेसिपीसाठी रिक्वेस्ट आलेल्या त्या मी आज बनवत आहे। 2 कच्ची केळी घेतलेली आहेत, त्याची सालं काढून घेते आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते आणि पाण्यात टाकून ठेवते म्हणजे केळी काळी पडणार नाहीत। आता मी कढईत तेल घेऊन राईची फोडणी करते। वरती कांदा आणि 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घेते। आता कढीपत्त्याची पानं घालते आणि परत एकदा परतून घेते। थोडंसं मीठ घालते। कांदा परतून झालेला आहे। आता मी कच्ची केळी कापून ठेवलेली ती घालते आणि परतून घेते। थोडंसं पाणी घालून झाकण लावून केळी शिजायला ठेवते। केळी अर्धवट शिजलेली आहेत, त्यात मी थोडंसं किसलेलं खोबरं घालून मिक्स करून पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढते। केळी शिजलेली आहेत, वरून कोथिंबीर घालते। कच्च्या केळ्यांची भाजी तयार आहे। आता मी कुळथाचा रोज बनवत आहे। त्यासाठी कुळीत मी 1 दिवस अगोदर भिजत घालून त्याला मोड काढून ठेवलेले। आता मी ते कुकरला शिजवून घेते। कुळीत शिजलेले आहेत। कढईमध्ये मी 1 मोठा कांदा आणि 4 लसूणीच्या पाकळ्या तेलात परतून घेते। कांदा लालसर झालेला आहे, त्यात मी किसलेलं खोबरं घालते आणि सगळं एकत्र भाजून घेते। कांदा खोबरं भाजून झालेलं आहे। आता मी थंड झाल्यावर मिक्सरला लावते। कांदा खोबरं एकदा मी मिक्सरला जाडसर वाटून घेतले। त्यात शिजलेले कुळीत घालते 1 चमचा आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते। कढईत तेल घेऊन मी 1 कांदा आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। वरून हिंग घालते आणि कांदा परतून घेते। वरून टोमॅटो घालून थोडंसं मीठ घालते टोमॅटो लवकर शिजायसाठी। टोमॅटो नरम झालेला आहे। आता मी शिजलेले कुळीत घालते आणि मिक्स करून घेते। वरून कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते। थोडंसं पाणी घालते। गोवन गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 उभी चिरलेली हिरवी मिरची घालून सगळं मिक्स करते। कुळथाच्या रोसाला उकळी आलेली आहे। वरून मी कोथिंबीर घालते। कुळथाचा रोस तयार आहे। आता मी गोड पदार्थ बनवत आहे। त्यासाठी लाल पोहे मी धुवून घेते आणि कढईत काढून घेते। अर्धा वाटी चिरलेला गूळ दोन्ही मिक्स करते आणि थोडंसं पाणी घालते। गूळ वितळलेला आहे। किंचितभर मीठ घालते। आता मी नारळाचं दूध घालते आणि सगळं एकत्र उकळून घेते। थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे। नारळाचं दूध आटलेलं आहे आणि पोहे पण शिजलेले आहेत। रोसातले फोव तयार आहेत। इथे मी भेंडी धुवून चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घेतली आहे आणि उभी चिरून घेते। मी इथे 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या चेचून घेते। त्यात लाल मिरची पावडर, धणे पावडर, मीठ, थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता इथे मी भेंड्यांमध्ये भरून घेते। भेंड्यांमध्ये मसाला भरलेला आहे। तव्यावर मी तेल घेतलेलं आहे। तव्यात मी भेंडी भाजायला ठेवते। भेंडी मी तेलात छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते। भेंडी भाजून तयार झालेली आहेत। आता मी सर्व करते। आजची व्हेज थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।